नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टक्केवारी म्हणजेच शेकडेवारी पाहणार आहोत. बघा आता टक्केवारी म्हणजेच काय, तर एक काहीतरी ठराविक रक्कम सांगितलेली असते आणि त्याचे टक्के आपल्याला काढायला सांगतात. म्हणजे आपण उदाहरणासहित पाहूया. बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, 1200चे 15% बरोबर किती. मग आता इथं 1200 म्हणजेच काय, रुपये आले. म्हणजेच 1200 रुपयांचे 15% म्हणजे किती. तर हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे, ह्या 1200 रुपयांना आधी आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. बघा बरं, इथं काय केलं मी, 1200 लिहिलेत. आता काय करायचं आपल्याला, 15% काढायचे आहेत. म्हणून इथं गुणिले चिन्ह द्यायचं आणि काय करायचं आहे, इथं 15 लिहायचं आहे. मग आता टक्के म्हणजेच काय, तर 100. म्हणून इथं छेदामध्ये आपल्याला 100 लिहायचं आहे. ठीक आहे, ही मांडणी करून झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, भाग घालवायचा आहे. ह्या शून्याला आणि ह्या शून्याला ह्या 2 शून्य केल्या. आता आपल्याला 12 गुणिले 15 करायचं आहे. मग बघा बरं कसं करणार तुम्ही, इथं काय करायचं आहे, 12 गुणिले 15 बरोबर. आता काय करायचं आहे, 12 आणि 15चा गुणाकार करायचा आहे. बघा बरं, 15 दुणे 30, 30शी 0, हातचे आले 3, 15 एके 15 आणि जर हातच्या 3 मिळवलं तर किती होणार, 18. म्हणजेच 1200चे 15% बरोबर किती मिळालेले आहे आपल्याला, तर 180. हे काय झालं, 1200चे 15% झालेले. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा, 3600चे 4% बरोबर किती. आता आपल्याला सेमच मांडणी करायची आहे. बघा बरं, 3600 रुपयांचे आपल्याला किती टक्के विचारलेले आहेत, 4%. मग आपण काय करायचं आहे, इथं आधी 3600 लिहून घ्यायचं आहे. बघा 3600 गुणिले किती करायचं आहे, 4 आणि टक्के म्हणजे 100. म्हणून आपल्याला छेदामध्ये काय करायचं आहे, इथं 100 लिहायचं. आता बघा भाग घालवा, ह्या शून्याला ही 0, ह्या शून्याला ही 0. आता खाली काय उरलं का, 1. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे, किती करायचं आहे, 36 गुणिले 4. बघा बरं, सैन चोक 24, 24 अशी 4, हातचे आले 2, 3 चोक 12, 12मध्ये 2 मिळवले तर किती होणार, 14. म्हणजेच 3600चे 4% किती आलेलं आहे, 144. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा, 600 रुपयांचे 18% म्हणजे किती. ठीक आहे, मग काय करायचं, इथं 600 लिहून घ्यायचे. 600 गुणिले किती टक्के सांगितलंय, 18. म्हणून इथं आपण काय करायचं, 18 लिहायचं. आणि छेदामध्ये टक्के म्हणजेच काय, तर 100. म्हणून आपण छेदामध्ये लिहायचं आहे 100. आता भाग घालवा, ह्या शून्याला ही 0, ह्या शून्याला ही 0. आता 18 गुणिले 6 करायचं आहे आपल्याला. मग म्हणा बरं, 18 संग किती, 108. म्हणून इथं आपल्याला काय लिहायचं आहे, 108. म्हणजेच 600चे 18% किती होणार आहे, 108 रुपये. ठीक आहे, त्यानंतर पुढील उदाहरण पहा, 1300चे 5% बरोबर किती. आता काय करायचं, 1300 इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. गुणिले किती टक्के सांगितलेत, 5. म्हणून इथं 5 लिहायचं आहे. आणि छेदामध्ये किती, टक्के, टक्के म्हणजे 100 लक्षात ठेवायचं आहे. म्हणून इथं 100 लिहायचं. आता मग भाग घालवा, 0 0 0 0 गेलं. आता 13 गुणिले 5 करायचं आहे. बघा बरं किती होतात, 5 त्रिक 15शी 5, हातच्याला 1, 5 एके 5, 5 आणि 1 6, 13 5 65. म्हणजेच 1300चे 5% किती आलेलं आहे, 65. त्यानंतर पुढील उदाहरण पहा, 825चे 4%. आता किती काढायचं आहे आपल्याला, 825चे 4%. मग लिहून घ्यायचं आहे, 825 गुणिले किती टक्के, 4%. म्हणून 4 लिहिलं, भागिले 100 करायचं आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, भाग घालवायचा आहे. 100 8 800. म्हणून इथं किती लिहायचं, 8. आता इथं उरले किती, 25. 100 भाग जाईल का, नाही. म्हणून इथं 0 घेतला. इथं 0 घेतला की इथं द्यायचा पॉईंट. ठीक आहे, मग 100 दुने 200. आता इथं अजून एक 0 घ्यायचा. मग बघा आता उरले कोण, 500 झाले. 100 5 500. ठीक आहे, आता ह्यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. कोणाकोणाचा गुणाकार करायचा आहे, 8.25 गुणिले 4 करायचं आहे आपल्याला. 8.25 गुणिले 4. ठीक आहे, बघा 5 20, 20शी 0, हातचे आले 2, 4 दुने 8, 8मध्ये 2 मिळवलं 10, 10शी
शून्य, हातच्याला 1, 8 चोक 32, 32मध्ये 1 मिळवले किती होतात? 33. आता बघा बरं काय आहे, 2 घरं दशांश शून्य आहे म्हणून 1 2, 2 घरं देऊन दशांश शून्य दिलं तर उत्तर किती मिळणार आहे? 33. म्हणजेच 825 चे 4% बरोबर किती येणार आहे? 33. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा. 50,000 रुपयांचे आपल्याला 12% काढायचं आहे. आता संख्या तर मोठी आहे पण काही हरकत नाही, त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. बघा बरं 50,000 इथं लिहून घ्यायचं आधी. ठीक आहे, आता किती टक्के काढायचे आहेत? 12%. म्हणून गुणिले 12 करायचं, छेद किती टक्के म्हणजे काय? 100. म्हणून आपण 100 केलं. आता भाग घालवा, ह्या शून्याला ही शून्य, ह्या शून्याला ही शून्य, किती उरले? 500 गुणिले 12. बघा बरं मग काय करायचं आहे? 500 गुणिले 12 करायचं. आता असं काय, अशा बी काय करायचं आहे, 12चा पाडा फक्त 5 पर्यंत म्हणायचं आहे. 12 पंचे 60. ठीक आहे, आणि वरच्या 2 शून्य आहे तशा देऊन घ्यायच्या. म्हणजेच 50,000चे 12% म्हणजे किती येणार आहे? तर 6,000 रुपये. अशा पद्धतीने तुम्ही रुपयांची टक्केवारी काढू शकता.